नमस्कार बांधवांनो, आणि आज आपण बघणार आहोत कलियुगामधील चमत्कार. ह्या 365 दिवस असतात मित्रांनो वर्षभरात, आणि 365 दिवस अन्नदान करणारी महान विभूती आज तुळजापूरमध्ये येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या ह्या संदीप बंटी गंगणे असतील, तशा ठिकाणी क्षीरसागर भैया असतील, सगळ्याजण ह्या ठिकाणी त्यांचे भक्त आहेत, दर्शन घेतात. आणि तुळजापूरमध्ये नंतर नवरात्रामध्ये पंढरपूरमध्ये आषाढीला लाखो लोकांना अन्नदान असतं. हे कलियुगातील चमत्कार आपण बघणार आहोत. आमच्यासोबत थांबा. येत आहेत मित्रांनो आदरणीय वंदनीय पूजनीय चक्रवर्ती दानेश्वर महाराजजी. वंदनीय चक्रवर्ती दानेश्वर महाराज या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे तुळजापूरमध्ये. कलियुगामध्ये मित्रांनो चमत्कार जर बघायचा असेल, आपण सत्ययुगामध्ये चमत्कार बघितला, पण कलियुगातील चमत्कार म्हणजे साक्षात आप्पा दानेश्वर महाराज आहेत. ह्यांचा कर्नाटकमध्ये बंडगिरीला मठ आहे, जमखंडी बंडगिरी. आणि चमत्कार काय तुम्हाला सांगतो, 365 दिवस स्वतःच्या पदरचे पैसे घालून अन्नदान करतात. त्यांची स्वतःची यंत्रणा आहे, कोणती शासकीय यंत्रणा आहे, कोणती निमशासकीय यंत्रणा आहे, एनजीओ नाही, काय नाही, पदरचे पैसे घालून लाखो भाविक भक्तांचे ह्या ठिकाणी मित्रांनो तृष्णा भागवणारे हे कलियुगातील ह्या ठिकाणी एक आदर्श असं चमत्कार आहे मित्रांनो. साक्षात देव आहेत आणि त्यांचं ह्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि तुम्ही पण ह्या ठिकाणी दर्शन घ्या, त्यांचं इथं दर्शन घ्या किंवा बंडगिरीला जाऊन दर्शन घ्या. तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, नाशिक, सप्तसंगी असेल, कर्नाटकमधील सर्व देवस्थान असतील, त्या ठिकाणी जाऊन लक्षात घ्या, एका ठिकाणी नाही उचलून जाऊन 1200 लोक आहेत त्यांचे भाविक भक्त, ते सर्व यंत्रणा राबवतात. आणि लाखो लोकांना ह्या ठिकाणी आता 12 लाख लोकांना त्याने अन्नदान झालेलं आहे. असं 365